नमस्कार, मी डॉक्टर विश्वास शंकर लवटे, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सध्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणनेचं काम चालू आहे प्रगणकांच्या मार्फत. तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये घरोघरी जाऊन त्या शेतकऱ्यांच्या जनावरांची माहिती घेत असताना प्रगणक ज्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले आहेत त्यांच्या बिल्ल्यांची नोंद प्रगणक घेत असतात. ज्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले नाहीत अशा जनावरांना कानामध्ये बिल्ल्याचं टॅगिंग करून त्याची अद्ययावत माहिती ते प्रगणक घेत असतात. आणि ह्याला सहकार्य करणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. कारण का, ज्यावेळी गाईचं दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळालं त्यावेळी त्या जनावराच्या कानात बिल्ले आणि ते शेतकऱ्याच्या आधार कार्ड आणि मोबाईलशी लिंक असल्याशिवाय त्याला ते दूध अनुदान मिळालं नाही. तशाच पद्धतीनं म्हैशीला जर भविष्यात दूध अनुदान मिळालं किंवा जर का पूर परिस्थिती आली आणि अशामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं जनावर वाहून गेलं तर त्या जनावराचं जनावर आहे हे सिद्ध होण्यासाठी त्या जनावराच्या कानामध्ये बिल्ला असणं आणि तो शेतकऱ्याच्या मोबाईल आणि आधारशी कार्डाशी लिंक असणं ही गरजेची गोष्ट आहे. अशा काही शासनाच्या जर शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याच्या जनावरांना टॅगिंग असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बाजारामध्ये जर तुमचं जनावर विक्रीला नेलं तर बाजार समितीमध्ये तुमच्या जनावराच्या कानामध्ये बिल्ला असल्याशिवाय ते जनावराचं खरेदी विक्रीच होत नाही. त्यामुळं प्रत्येक जनावराच्या कानामध्ये बिल्ला असणं, त्याच्या शेतकऱ्याशी ऑनलाईन असणं ही काळाची गरज आहे. आणि यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या पशुगणनेचं औचित्य साधून आपल्या सर्व जनावरांची जी काय माहिती आहे या अद्ययावत भरणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आणि त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपली जी माहिती आहे ही आपल्या प्रगणकांना देऊन ती अद्ययावत करावी अशी मी विनंती करतो.